सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा बोर्ड पेपर उद्याला म्हणजेच की 13 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 13 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी हा पेपर तुम्ही नेमका कसा लिहायचा, प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचा आहे, म्हणजेच काय की प्रत्येक प्रश्नाचं पेपर प्रेझेंटेशन पूर्ण कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो प्रत्येक प्रश्न राहणार आहे तो पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण काय व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे तुमच्या बोर्डच्या पेपरसाठी. आय थिंक तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मराठीमधला स्कोर इथं नक्की वाढवू शकता, गॅरंटीड वाढवू शकता, हे मी तुम्हाला सांगू शकतो. कारण की तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, थोडा लॉंग व्हिडिओ होणार आहे बट महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही हा व्हिडिओ स्पीड वाढवून नक्की पहा. म्हणजेच काय 1.5x किंवा त्याच्यापेक्षा कमी 1.25x स्पीडने तुम्ही पहा. एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजतील. कारण की तुमचा वेळ आहे आता खूप महत्त्वाचा, तो तुम्हाला इथं वेस्ट करायचा नाहीये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काय पाहणार आहे यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेपर प्रेझेंटेशन. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन नेमकं कसं करतात ते आपण इथं पाहणार आहोत. आता पहा, पेपर प्रेझेंटेशन म्हणजे तुमची जे आन्सर शीट असते ना, ओके, तुमची जे आन्सर शीट असते त्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहायचं असते. कारण की जे पेपर चेक करणारे टीचर लोक असतात, तर त्यांना तुमचं व्यवस्थित लिहिलेलं सगळं दिसणार आहे. प्रश्न क्रमांक वगैरे सर्व काही व्यवस्थित दिसलं तर त्यांना पेपर चेक करण्यामध्ये चांगला इथं इंटरेस्ट येतो आणि तुमचे जे मार्क्स आहेत तुम्हाला ते इझिली सहज मिळू शकतात. म्हणून पेपर प्रेझेंटेशन यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. सेकंड गोष्ट आपण पाहणार आहोत की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं. ओके, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं, प्लस त्यासोबतच तो प्रश्न नेमका कसा आहे, त्याचं उत्तर कसं लिहायचं हे तर समजून घेणार आहोत, पण तो प्रश्न कसा आहे हे पूर्ण डिटेलमध्ये आपण इथं समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण काय सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया. पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे. पहा, एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यासाठी मी बनवत असतो. म्हणजेच काय, जवळपास पहा ना तुम्ही, 30 मिनिट, 35 मिनिट, 40 मिनिटाचे व्हिडिओ तुमच्यासाठी एवढे असतात. आता माझा एवढा कामाचा वेळ काढून मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. आता हे जे पूर्ण मी तुम्हाला सांगतो असं मनानं काहीच सांगत नसतो. माझा पूर्ण एक्सपिरियन्स आहे. मागचे जवळपास 4 ते 5 वर्ष झाले YouTubeवरती मी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण गाईडन्स प्रोव्हाईड करत असतो. ओके, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे त्यावरून. आणि विद्यार्थी दरवर्षी चांगला स्कोर माझा गाईडन्स घेऊन इथं करत असतात. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. मला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला आता जेवढे जण व्हिडिओ पाहत आहेत ना, सर्वांनी एकसारखं इथं लगेच सर्वांनी काय करा, खाली सबस्क्राईबचं बटन दिसते एकदम फ्रीमध्ये, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत सर्वांनी या व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवा. आता एवढं का सांगतो मी, प्रत्येक वेळेस नसतो सांगत, पण का सांगतो कारण की पहा, तुमचा सपोर्ट इथं दिसायला पाहिजे. कारण की आम्ही खूप मेहनत घेतो, पण तुमचा सपोर्ट इथं नक्की दिसायला पाहिजे. म्हणून सर्वांनी इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा. कारण की पहा ना, 90% विद्यार्थी असे जास्त आहेत जे की फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला इथं सबस्क्राईब करत नाही. म्हणून सर्वांनी इथं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चला आपण इथं पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय की हा 12वीचा मराठीचा पेपर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, समजा की हे तुमची आन्सर शीट आहे, हे तुमची उत्तर पत्रिका आहे, जे इथं तुम्हाला मी दाखवत आहे. ठीक आहे, आणि सांगायचं आहे हे जे सोडवलेला हा पेपर आहे ना, हा पूर्ण बोर्डाचा पेपर आहे. ओके, हा बोर्डाचा पेपर आहे जो की मी स्वतः हा पेपर इथं सोडवलेला आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी कशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन आणि प्रत्येक प्रश्न सोडवतात. ठीक आहे, हा बोर्डाचा पेपर मी सोडवलेला आहे. तर पहा, असं समजा की तुमची उत्तरपत्रिका आहे, आन्सर शीट आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर पेपर प्रेझेंटेशन करताना काय करायचं आहे, इथं जे तुम्हाला वरती नाव दिसत आहे ना, 12वी मराठी, एक लक्षात ठेवा, हे नाव नाही लिहायचं. ओके, हे नाव नाही लिहायचं. ओके, मी फक्त माझ्यासाठी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, असं नाव नाही लिहायचं पेपर आन्सर शीटवरती. ठीक आहे, तर पहा यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे माहिती आहे का, तर यामध्ये तुम्हाला लेफ्ट हँड साईडला ओके हे वाली लाईन अशी ओढायची आहे आणि राईट हँड साईडला अशी लाईन तुम्हाला इथं ओढायची आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला तुम्हाला लाईन ओढायच्या आहेत. आता लाईन का ओढायच्या, कारण की पहा, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्ही जे प्रश्न क्रमांक टाकता या डाव्या साईडला पाहू शकता. आता पहा, इथं काय कृती क्रमांक 5 आहे आणि त्याचं काय लिहिलं, प्रश्न आहे आणि मधला हा पहिला आहे. पहा किती पद्धतशीर दिसते, इथं हे लाईन ओढलेली आहे. जो मेन प्रश्नाचा क्रमांक आहे तो इथं आहे आणि जो सब क्वेश्चन आहे, क्वेश्चनमधला क्वेश्चन आहे, प्रश्नामधला प्रश्न आहे, तो या साईडला इथं या 2 लाईनीमध्ये इथं आलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला एक अशी लाईन दिलेली असेल तुमच्या आन्सर शीटवरती, तुम्हाला अजून या साईडनं अशी एक ओढायची, म्हणजेच काय एक बॉक्स टाईपचा पूर्ण लॉंगवाला इथं तयार होतो तुमचा. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही उपप्रश्न म्हणजेच काय सब क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. म्हणजे एकदम पद्धतशीर इथं दिसते की बा प्रश्नामधला प्रश्न आहे या क्रमांकाचा आहे. म्हणजे जे पेपर चेक करणारे असतात
तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पद्धतशीर दिसलं सर्व तर पेपर खूप चांगल्या पद्धतीने तुमचा इथं चेक होऊ शकतो. ठीक आहे. आणि मार्क तुम्हाला इथं नक्की मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही लाईन ओढायच्या आहेत. आणि या साईडला लाईन ओढायचं काय कारण मग? या साईडला लाईन ओढायचं एक कारण आहे पहा, तुम्ही जर पुरवणी घेतली, ओके, पुरवणी घेतल्यानंतर तुम्हाला एक असा धागा मिळतो, ओके, धागा बांधण्यासाठी. आता पहा हे समजा पहिलं पेज आहे तुमचं, म्हणजे या साईडचं पेज असणार आहे. ठीक आहे. म्हणजे या साईडचं पेज आहे समजा, तर इथं तुम्ही जर जेव्हा हे लाईन ओढली समजा, आता तुम्हाला पुरवणी भेटते. मग पुरवणी भेटल्यानंतर काय होते की हे पेज असं या साईडचं आहे समजा. ठीक आहे. हे दोन एक असं पेज आहे, हे पहिलं पेज दिसते आणि याच्या आतमधलं हे पेज आहे आणि हे आतमधली हे अशी एक लाईन आहे, म्हणजे या साईडला येते हे वाली लाईन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथं धागा बांधता ना, मग होऊ शकते किंवा इथं तुमचं जे लिहिलं असेल ते खोडतोड जाऊ शकते किंवा काही होऊ शकते ना, म्हणजे त्यामुळे ही अशी तुम्हाला लाईन इथं ओढायची आहे. ठीक आहे. म्हणजे समजलं असेल तुम्हाला, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतो की इंग्लिशमध्ये सांगितलं सुरुवात कुठून करायची, तसं मराठीचं सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मराठीमध्ये तुम्हाला सुरुवात जी आहे ना पेपरची, ते नेहमी तुम्ही करायची विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. आता पहा मी तुम्हाला हे सांगत आहे, व्याकरण व लेखनापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुमची जर काही प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल, कोणत्या विभागापासून सुरुवात करायची पेपरची, तर तुम्ही तिथून करू शकता. पण माझी जी स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे, विद्यार्थ्यांना दरवर्षी चांगल्या पद्धतीने सांगतो. त्यांना इथं मेन विषय काय आहे की तुमचा जो 3 तासाचा पेपर आहे, ओके, इथं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. ते तुमचा जो 3 तासाचा पेपर आहे, त्या 3 तासामध्ये तुमचा पूर्ण कंप्लीट पेपर इथं लिहून झाला पाहिजे. ठीक आहे. आता पहा बरेच असे विद्यार्थी आहेत, म्हणजे जास्तीत जास्त मी त्यांना पेपरच्या अगोदर सांगत असतो की असं तुम्हाला करायचं आहे म्हणून. ठीक आहे. आणि ते करून येतात तसं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट अगोदर जो विभाग सांगतो तो ते लिहून येतात पद्धतशीर सर्व कंप्लीट पेपर. बट काही विद्यार्थी असे असतात की मी जे सांगतो, असतात काही विद्यार्थी ते फॉलो नाही करत. ठीक आहे. त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी वगैरे काही असते, तर ते असतात काही विद्यार्थी की ते स्ट्रॅटेजी त्यांची फॉलो करून कंप्लीट पेपर लिहितात. पण जास्तीत जास्त असे विद्यार्थी असतात की त्यांची काही स्ट्रॅटेजी स्वतःची नसते, डायरेक्ट पेपर आला लिहिला. ठीक आहे. पण इम्पॉर्टंट काय, मी जे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही स्ट्रॅटेजी नसेल तर ते तुम्ही फॉलो करा. आणि फॉलो करून तुम्ही पहा की कशा पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला व्याकरण व लेखन हा विभाग लिहून तुम्ही पूर्ण 3 तासामध्ये कंप्लीट पेपर तुमचा इथं लिहू शकाल, एवढं मी गॅरंटीड सांगू शकतो. जसं इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसं मराठीचं सुद्धा इथं आहे. ठीक आहे. तर पहा व्याकरण व लेखनापासून इथं सुरू करावे लागतं. आता व्याकरण व लेखनामध्ये तुम्हाला जे आहे कोणकोणते प्रश्न असणार आहेत ते सांगतो. ठीक आहे. तर पहा व्याकरण व लेखनामध्ये तुम्हाला 5 प्रश्न असतात मेन व्याकरणाचे. ओके. 5 प्रश्न असतात व्याकरणाचे. ओके. त्यामधलं पहा प्रश्न क्रमांक कृती 5 मधलं पहिला प्रश्न असतो तुम्हाला वाक्य रूपांतर. तुम्हाला 2 इथं एका मार्कासाठी 2 प्रश्न असतात. यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं. ओके. एक वाक्य तुम्हाला दिलेलं असतं. त्या वाक्याचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये करायचं असते. म्हणजे समजा एखादं प्रश्नार्थी वाक्य आहे, त्यामध्ये उद्गारार्थी वाक्य करावं लागेल. ओके. एखादं तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य असेल, तर उद्गारार्थी किंवा उद्गारार्थीचं प्रश्नार्थीमध्ये, ओके, विधानार्थी वाक्य असेल. अशा पद्धतीचं तुम्हाला काय करायचं आहे, वाक्याचं रूपांतर करायचं आहे. आणि जे उत्तर आहे तुम्हाला ते डायरेक्टली उत्तर लिहावं लागणार आहे. जो प्रश्नामध्ये वाक्य दिलं आहे ते नाही लिहायचं. जसं इथं तुम्ही पाहू शकता, डायरेक्टली जे उत्तराचं वाक्य दिलं आहे ते इथं लिहिलं आहे. म्हणजे पहिल्या याचं य आणि यचं डायरेक्ट असं उत्तर लिहिलेलं आहे. जे रूपांतर करून वाक्य आलेलं आहे ना, ते इथं लिहिलेलं आहे. जसं रचं सुद्धा लिहिलं आहे. तर 2 वाक्याचे रूपांतर तुम्हाला इथं प्रश्न येतात. त्यानंतरचा प्रश्न येते दुसरा प्रश्न याचमधला, ते म्हणजेच की समासवरती. ओके. समास हा व्याकरणाचा भाग आहे. तर समासावरती 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक तर पहिला म्हणजेच काय, तुम्हाला समास ओळखावा लागतो. तुम्हाला जो सुद्धा समासाचा प्रकार असेल, एखादा शब्द असं तुम्हाला वाक्य वगैरे जे दिलं असेल, तर त्याच्यावरून तुम्हाला काय इथं समास ओळखावा लागतात. तर समासाचे प्रकार आहेत द्विगु समास, अव्ययभाव समास, द्वंद्व समास, असे तुम्हाला प्रकार आहेत, तर ते तुम्हाला ओळखावे लागतात. जसं आता पहा दश दिशा, याचं तुम्हाला काय द्विगु समास असं झालेलं आहे. तर हे तुम्हाला समासाचे प्रकार इथं ओळखावे लागतात. तर असं डायरेक्टली इथं लिहिलं आहे, य टाकून हा आणि र टाकून हा. आता महत्त्वाचं पहा, याच्यामध्ये काय केलं की य असं उत्तर लिहिलं आणि एक मधात ही ओळ सोडली आणि र लिहिला, र मधलं उत्तर लिहिलं. म्हणजेच पहा किती स्पष्ट दिसत आहे, यचं उत्तर हे आहे, रचं उत्तर हे आहे. ओके. आणि त्यानंतर अजून एक लाईन सोडून 3 नंबरचा प्रश्न इथं सुरू केला. म्हणजे पहा किती स्पष्ट असं मोकळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. 3 नंबरचं पहा, 3 नंबरमध्ये तुम्हाला प्रयोगावरती प्रश्न विचारतात. याच्या व्याकरणामधलाचा भाग आहे. ओके. व्याकरणामधला प्रयोग तुम्हाला ओळखावा लागतो आणि प्रयोग तुम्हाला असं वाक्याचं लिहावा सुद्धा लागतो. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे 4था प्रश्न, ते म्हणजेच की अलंकार. अलंकार सुद्धा तुम्हाला इथं पाहू शकता ओळखावा लागतो. जसं की अतिशयोक्ती अलंकार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अलंकार ओळखावा लागतो किंवा अलंकाराचे अजून त्याविषयी वाक्याविषयी किंवा शब्दाविषयी तुम्हाला इथं प्रश्न येतात. ठीक आहे. तर असा येतो तुम्हाला. आणि 5 नंबरचा प्रश्न येतो याचमध्ये व्याकरणाचा, ते म्हणजेच की तुम्हाला वाक्प्रचार. ओके.
वाक्प्रचार. तर वाक्प्रचार असते तुम्हाला. ओके, वाक्प्रचारावरती तुम्हाला इथं काय प्रश्न दिलेला असतो. आता वाक्प्रचार म्हणजेच काय, की एखादी तुम्ही म्हणीसारखं असतं. ठीक आहे, तर म्हण थोडी वेगळी येते, पण वाक्प्रचार वेगळे येतात. म्हणजेच वाक्प्रचार म्हणजे असं की असं वाक्यासारखं असतं थोडंफार. ओके, काही शब्द लिमिटेड, त्याचा अर्थ काही असा वेगळा असतो. ओके, समजा एक वाक्प्रचार दिला असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ लिहून ओळखावा लागतो, किंवा जो वाक्प्रचार दिला असेल तो तुम्हाला काय एका वाक्यात तुम्हाला प्रयोग करावा लागणार आहे. प्रयोग म्हणजेच काय, ते वाक्प्रचाराचा उपयोग तुम्हाला एका वाक्यामध्ये करून दाखवावा लागतो. जसं की पहा, कोरोनाने आईची मृत्यू होऊनही संजय त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन कामाला लागला. आता विसर्ग देऊन, ठीक आहे. आता विसर्ग देऊन म्हणजेच काय, की विसरून असं समजू शकता, की विसर्ग देऊन म्हणजे तो विसरला असं समजा, आहे ना. आणि असं तुम्हाला वाक्यात उपयोग करावा लागतो. तर अशा पद्धतीचे 5 प्रश्न झाले तुमचे व्याकरणामधले. तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. असे तुम्हाला 5 प्रश्न विचारतात. तर असे टोटल तुम्हाला किती 10 मार्क्ससाठी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये व्याकरण व लेखनाच्या इथं 10 मार्कासाठी व्याकरणाचे 5 प्रश्न असतात. आता याचमध्ये तुम्हाला याच विभागामध्ये दुसरा प्रश्न विचारतात, तो म्हणजेच की निबंधलेखन. आता एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा. जसा आता हा 5वा प्रश्न इथं पहिल्या प्रश्नामधला 5वा प्रश्न इथं संपलेला आहे. तर आता निबंधलेखन दुसरा प्रश्न लिहावा लागतो. आता निबंधलेखन तुम्ही स्वतः पहा. जर इथून सुरू तुम्ही केला असता तर तुम्हाला चांगलं दिसलं असतं का? जे पेपर चेक करणार आहेत, अर्ध इथं वाचतील, अर्ध नंतर पुढच्या याच्यामध्ये वाचतील, पेजवरती वाचतील. तर ते काय वाचणाऱ्याला डिफिकल्टी येऊ शकते. तर त्यामुळे नवीन पेजवरती डायरेक्टली इथं काय केलं, नवीन जे निबंध आहे ते लिहिण्यासाठी इथं सुरू केलं. ठीक आहे. तर इथं पाहू शकता निबंध लेखन इथं सुरू केलेलं आहे. आता निबंध लेखनासाठी पहा, असं त्याचा प्रश्न क्रमांक टाकला. आता निबंध लेखन लिहिताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सांगतो. निबंध लेखनामध्ये तुम्हाला 5 प्रकारचे निबंध असतात. 5 प्रकारचे निबंध, 5ही प्रकारचे निबंध तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. 5ही प्रकारचे. तुम्हाला कोणताही एक निबंध लिहायचा असतो. एक निबंध 10 मार्कसाठी. आता तुम्हाला काय करावं लागते महत्त्वाचं सांगतो. कोणताही एक जर निबंध लिहायचा असेल तर तुम्हाला ओळखावं लागणार, की कोणता निबंध इथं आपल्याला सोपा जाऊ शकतो. पण तुम्हाला अगोदरच सांगतो मी, तुम्हाला जो निबंध सोपा जाऊ शकतो कोणत्या प्रकारचा, तर तो आहे वैचारिक निबंध. ओके, वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजेच काय, की एक टॉपिक तुम्हाला दिला असेल, एक विषय तुम्हाला दिला असेल, त्या विषयावरती तुम्हाला तुमचे विचार मांडावे लागतील. आता हा झाला वैचारिक. पण बाकीचे प्रकार कोणते मग? बाकीचे प्रकार जसं की कल्पनाप्रधान निबंध, ओके, आत्मवृत्तात्मक निबंध, अशा पद्धतीचे तुम्हाला कठीण काही निबंध आहेत. पण त्यापैकी सगळ्यात सोपा प्रकारचा निबंध वैचारिक निबंध मी सांगतो तुम्हाला, स्वतः सगळ्यांना सोपा जाऊ शकतो अशा पद्धतीचा हा प्रकार असतो. ओके, जसं की पहा, आता यामध्ये तुम्हाला वैचारिक निबंधाचं एक उदाहरण मी इथं सोडवलं आहे. जसं की पहा, इथं जो निबंध दिला असेल टॉपिक, अगोदर तुम्ही त्याचं काय टाकायचं, इथं हेडिंग टाकायचं. आता याला सुद्धा इथं मार्क्स असतात. हेडिंग टाकणे, सुरुवात बरोबर करणे, ठीक आहे, त्यासाठी. तर पहा इथं, जसं की पहा, आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान, इथं का मी हेडिंग टाकलं, त्यानंतर सुरुवात केली थोडी. जसं पहा, आज 21व्या शतकात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. इसवी सन पूर्वीच्या काळात स्त्रियांना परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. ओके, असं छोटे पॅराग्राफ मी जे सुद्धा माझे विचार असतील ते तुम्हाला इथं मनाने लिहायचं आहे. आता हे टोटल हा जो प्रश्न आहे ना 10 मार्क्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. मी सांगतो तुम्हाला, 10 मार्क्ससाठी तुम्हाला हा विचारतो निबंध लेखन. एकच प्रश्न, एकच तुम्हाला लिहायचा 10 मार्क्ससाठी. तर पहा याच्यामध्ये किती लिहायचं दादा, हे महत्त्वाचं आहे ना. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही 2 पेज तरी लिहिलं तरी इथं चालून जाणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील, की 10 मार्क्ससाठी तर लिहायचे आपण 4 पेज. तसं काही नसते. तुम्ही कितीही लिहाल तर त्याला मार्क नाही. तुम्ही जे लिहाल ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. ठीक आहे, अर्थपूर्ण म्हणजेच त्याला अर्थ असला पाहिजे ना. तुम्ही जे लिहितात, नाहीतर फक्त लिहितात याला अर्थ नाही. तुम्ही जे लिहितात त्याला अर्थ असला पाहिजे. आणि जे पेपर चेक करणारे आहेत तेच वाचतात, की हां, किती चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे, किती अर्थ आहे त्या वाक्यांना. छोटे वाक्य लिहा तुम्ही. मी सांगतो टिप तुम्हाला, छोटे वाक्य लिहा, पण त्याला अर्थ असला पाहिजे. ओके, बिनफालतू अर्थाचे कोणतेही इथं तुम्ही निबंधलेखन नाही लिहू शकत. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 2.5 पेजेस तुम्ही इथं लिहायचे 10 मार्क्ससाठी, आणि छोटे पॅराग्राफ असे तुम्ही करायचे आणि त्यामध्ये लिहायचं. तुम्हाला नक्की इथं चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर हे झालं निबंध लेखन. ओके, आता तुम्ही काय करायचं, निबंध लेखन झाल्यानंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजेच की गद्य विभाग इथं लिहायचा. आता काही जणांची प्लॅनिंग असेल अगोदर गद्य लिहायचा नंतर बाकीचे लिहायचे, तसं सुद्धा करू शकता. मी माझी पूर्ण एक्सपिरियन्सवरून सांगितलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता एक सजेशन देतो, जर मी तुम्हाला इथं वरती सांगितलं, की जे व्याकरण वगैरे आहे ना ते तुमचं झालेलं असेल तर सुरुवात तुम्ही त्याच्यापासून नक्की करा. ठीक आहे, ओके, कंप्लीट झालं असेल तर, किंवा नसेल झालं तर मग तुम्ही गद्य वगैरे पासून करू शकता. आणि निबंध लेखन तर तुम्हाला सर्वांना येतेच. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करू शकता, अगोदर तुम्ही काय करा,
कारण की समासाला जास्त इथं काय हे नाही पाहिजे, जागा नाही पाहिजे उत्तर लिहिण्यासाठी. फक्त एक पेज असेल तुमच्याकडे तर तुम्ही समासाचे 5ही उत्तर 10 मार्क्ससाठी लिहू शकता. तर अगोदर तुम्ही काय करायचं, व्याकरण लेखनापासूनच सुरुवात करायची. एक पेज सोडून द्यायचं आणि डायरेक्टली दुसऱ्या पेजवरती निबंध लेखनाला सुरुवात करायची. निबंध लेखन तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये सोडवून टाकायचं, ठीक आहे. आणि तुम्ही सोडवू शकता, ठीक आहे. 10 मार्क्ससाठी. तर 10 मार्क्ससाठी 10 ते 15 ते मिनिटात होऊ झालं तुमचं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर केलं आहे. नंतर सुरुवात करायची गद्यासाठी. ओके, गद्य म्हणजेच तुमचे येतात पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न असतात, त्याची उत्तरं कशी लिहायची आपण इथं पाहूया. तर पहा, जेव्हा तुम्ही दुसरा विभाग लिहिता, सर्वात महत्त्वाचं सांगतो, दुसरा विभाग लिहिताना वरती नाव टाकायचं त्याचं, विभाग 1 गद्य असं. आणि महत्त्वाचं, तुमचा जर विभाग जो सुरू होत असेल नवीन, तो नेहमी नवीन पेजवरती सुरू करायचा. जसं की पहा, आता निबंध लेखन इथं संपलं आणि इथं मी लिहिलं का गद्य विभाग 1 नाही लिहिलं. जर निबंध समजा इथं संपला असता, ठीक आहे, निबंध समजा इथंच संपला असता, तर मी इथं गद्य 1 विभाग 1 असं केलं असतं का? नाही केलं असतं. नेहमी लक्षात ठेवा, नवीन जो विभाग असेल तो नवीन पेजवरती सुरू करायचा. प्रत्येक पेपरसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये लिहिलं असं. त्यानंतर जे प्रश्न मेन असेल ते इथं लिहायचं, ठीक आहे. आता पहा, याच्यामध्ये कसे प्रश्न तुम्हाला विचारतात. याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येतो तुम्हाला, म्हणजे पहिला तुम्हाला प्रश्न असतो तो म्हणजेच की तुमचा उतार्यावरती. उतारा असतो तुम्हाला तुमच्या जो पुस्तकामध्ये दिला असेल ना, तुमचा जो पाठ असेल, धडा असतील तुमचे, त्यामधून तुम्हाला एक उतारा येतो पहिल्या प्रश्नात. आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसे असतात पहा. पहिला प्रश्न असतो तुम्हाला, त्याच्यामध्ये हे जे 2 प्रश्न असतात ते असतात आकलन कृती. ओके, आकलन कृती. आकलन कृती म्हणजेच काय? आकलन कृती म्हणजे जो पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे, त्याचं तुम्ही किती आकलन केलेलं आहे. किती आकलन केलं आहे म्हणजेच काय? तो तुम्हाला किती समजला आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न असतात. म्हणून माझं एक नेहमी तुम्हाला सजेशन राहील, की तुम्ही जेव्हा पेपर सोडवणार आहात, तर उत्तर लिहिण्याच्या अगोदर, म्हणजेच तुम्ही हे जे उत्तर आहेत ना एवढे लिहिता, ते लिहिण्याच्या अगोदर जो पॅराग्राफ आहे तुमचा, जो सुद्धा तुमच्या पुस्तकामधला सुद्धा असेल, तुम्ही कितीही वेळा तो वाचला असेल, तरी सुद्धा एक वेळ तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये तो वाचायचा. तुम्ही 5 मिनिटं त्याला नक्की द्यायचे. ओके, जेवढे सुद्धा तुम्ही वेळ देऊ शकता, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिटामध्ये जेवढा वाचणं होते, तो 100% पूर्ण वाचायचा, समजून घ्यायचा. ओके, जेव्हा तुम्ही वाचाल, तुम्ही समजून घ्याल, तुम्ही एवढे कॉन्फिडंट व्हाल, की हां, जेव्हा प्रश्न वाचाल, की अरे हां, याचं उत्तर इथं आहे, याचं उत्तर इथं आहे, आणि ते बरोबर तुम्ही सोडवाल. नाहीतर असं नका करू, की हां, प्रश्न वाचल्यानंतर उत्तर शोधण्यासाठी गेले. याच्यामध्ये काय होणार, की तुमचं टाईम तर वेस्ट होणारच आहे, म्हणजे उत्तरही कधी-कधी तुमची इथं चुकतात. त्यामुळे तुम्ही अगोदर उतारा वाचायचा, नंतर तुम्ही प्रश्नाकडे यायचं आणि ते सोडवायचं. तुम्हाला 1-2 मिनिट शिल्लक लागली उतारा वाचायला तरी चालणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला आकलन कृतीसाठी 2 प्रश्न असतात. आकलन कृतीमध्ये तुम्हाला काय असते, की तुम्हाला काही असे वाक्य दिले असतात, तुम्हाला सांगतात, की इथून शोधून लिहा, की याचं तुम्हाला याचं रिलेशन म्हणजेच काय, इथं संबंध कुठे येत आहे म्हणून, ठीक आहे. किंवा रिकाम्या जागा जोड्या जुळवा, किंवा चूक की बरोबर, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला इथं येतात. दोन्ही प्रश्नामध्ये अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, ठीक आहे. आता तिसरा प्रश्न पहा तुम्हाला, याच्याचमध्ये असते, याच पहिल्याच पॅराग्राफमध्ये तिसरा प्रश्न, तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्ती, ठीक आहे, स्वमत अभिव्यक्ती. तर स्वमत म्हणजेच काय? स्वमत म्हणजे स्वतःचं मत. स्वतःचं मत मांडा असं तुम्हाला दिलेलं असतं. सिंपल आहे. या स्वमतामध्ये तुम्हाला एक विषय दिलेला असते, त्या विषयावरती तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असते. यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, हा प्रश्न जो असतो तुम्हाला दिलेला असतो. ओके, हा 4 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेला असतो, ठीक आहे. तर या 4 मार्कासाठी तुम्हाला काय करायचं आहे ना, 4 मार्कासाठी लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सांगतो मी तुम्हाला. बरेच विद्यार्थी यामध्ये काय करतात, चुका करतात. ओके, म्हणजे ज्यांना सुद्धा काही येत नाही ना, ते सुद्धा या प्रश्नामध्ये मार्क घेऊ शकतो, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, लक्षात ठेवा ना, यामध्ये तुम्हाला स्वमत विचारलं. आता स्वमत म्हणजे स्वतःचं मत ना. आता जो सुद्धा तुम्हाला विषय दिला असेल, आता त्याच्यावरती तुम्ही काही ना काही तर स्वतःचं मत लिहू शकता. आता याच्यामध्ये काही असं 100% तुम्हाला नाही करायचं, की अरे, स्वमताचा आपल्या पुढच्या बेंचवरती जो असेल तुमचा मित्र वगैरे जो सुद्धा असेल, तर तुम्ही लिहत आहे का, तसंच जसंच्या तसं आपण छापून टाकू. तसं अजिबात नाही करायचं. कारण की स्वतःचं मत लिहावं लागते तुम्हाला, समजून राहिलेत तुम्ही. तर स्वतःचं मत लिहा आणि तुम्हाला जे वाटते ते लिहा. तुम्हाला मार्क भेटणार आहे 100%, ठीक आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला इथं विचारतात. आणि जर तुम्हाला जो विषय दिला आहे तो सोपा नशीन वाटत, भारी वाटत असेल, तर तुमचा जो विषय असेल ना स्वमताचा, तर तुमचा जो उतारावरती दिला असेल पॅराग्राफ, त्याच्यावरतीच तुम्हाला संबंधित इथं असतो तो, ठीक आहे, विषय. तर तुम्ही काय करायचं, उतार्यामध्ये पाहायचं याच्या संबंधी कुठे तुम्हाला
तुम्हाला कुठं वाक्य वगैरे दिसतात का? आता हे त्यांच्यासाठी सांगा ज्यांना अजिबात काहीच येत नाही स्वमत लिहिता. तर त्यांनी काय करायचं, जसं जे वाक्य तिथं दिसतात संबंधित त्याच्यात ते वाक्य तिथं लिहून टाकायचे. 4 पैकी कमीत कमी तुम्हाला 2 मार्क तर इथं मिळू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं. पण ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने स्वमत लिहिता येते, ते खूप चांगल्या पद्धतीने स्वमत इथं विषयाचं चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहा. 4 पैकी 4 मार्कसुद्धा किंवा 3-3.5 मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात. ठीक आहे. तर आधी किती लिहायचं मग दादा 4 मार्क्ससाठी? तर पहा, इथं जसं मी तुम्हाला सांगितलं जास्त लिहायला मार्क नाहीत, तर अर्थपूर्ण लिहायला छोटे-छोटे वाक्यामध्ये अर्थपूर्ण लिहायला तुम्हाला इथं मार्क्स आहेत. तुम्ही एक काम करू शकता, असे 2-2 छोटे-छोटे पॅराग्राफ किंवा 2 मोठे-मोठे पॅराग्राफ सुद्धा तुम्ही लिहू शकता. कारण की 4 मार्क्ससाठी तर एक काम करा, असे जे पॅराग्राफ असतात ना तुम्हाला, असे 2 मोठे-मोठे पॅराग्राफ जसं तुम्हाला इथं एकच लिहिलंय, पण अजून एक असा तुम्ही पॅराग्राफ लिहू शकता. फक्त तो अर्थपूर्ण असला पाहिजे. 4 मार्क तुम्हाला इथं 100% मिळतील. ठीक आहे. आता पहा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न म्हणजेच काय, इथं आ प्रश्न आहे. आ प्रश्न म्हणजेच काय, इथं दुसरा पॅराग्राफ दिलाय. दुसरा पॅराग्राफ म्हणजेच काय, तुमचा दुसरा उतारा. दुसरा उतारा तो सुद्धा तुमच्या पुस्तकामधला दुसरा पॅराग्राफ तुम्हाला विचारतात तुमच्या पुस्तकामधला. यामध्ये सुद्धा सेमच तुम्हाला पहिला प्रश्न आकलन, दुसरा प्रश्न आकलन कृती, दोन्ही प्रश्न 4 मार्क्ससाठी आकलन कृतीवरती विचारतात. ठीक आहे. आकलन कृती म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, रिकाम्या जागा जोड्या जुळवा, चूक की बरोबर किंवा काही शब्द शोधून लिहा, वाक्य शोधून लिहा, काही संबंध असेल वाक्याचा शब्दांचा यामध्ये तो शोधून लिहा, आकलन करून लिहा, असे असतात. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचं सांगितलं मी तुम्हाला आताच, ते म्हणजेच की स्वमत. याच्यामध्ये सुद्धा हा दुसरा प्रश्न आहे 4 मार्क्ससाठी पुन्हा स्वमताचा. ठीक आहे. 4+4 किती झाले, 8 मार्कासाठी स्वमताचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तुम्हाला, तो असते ई वरती. ई म्हणजेच काय, हा सुद्धा असतो तुमचा उतारा. पण हा उतारा कसा, तुमचं जो पुस्तक आहे ना, तुमच्या पुस्तकामधला जो धडे तुम्हाला दिले आहेत त्यामधला उतारा नाही 3 नंबरचा. हा तुमच्या पुस्तकाच्या बाहेरून तुम्हाला विचारतात. ओके. यामध्ये पहा, सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जो उतारा दिला असेल 5 मिनिट तुम्ही द्या त्याला पद्धतशीर, कारण की 4 मार्कासाठी 2 प्रश्न विचारतात. ओके. यामध्ये तुम्ही तो 100% खूप चांगल्या पद्धतीने वाचायचा, समजून घ्यायचा, आकलन करून घ्यायचं. ठीक आहे. समजलं तुम्हाला? नंतर 2 प्रश्न विचारतात तुम्हाला, 2+2 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. ते 4 मार्काचे यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला जोड्या जुळवा, ओके, किंवा रिकाम्या जागा, ओके, जोड्या किंवा रिकाम्या जागा किंवा चूक की बरोबर किंवा या वाक्याचा त्या शब्दाशी संबंध शोधा किंवा या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी शोधा, शब्दाचा संबंध दुसऱ्या शब्दाशी शोधा, याचा अर्थ या शब्दाचा अर्थ या वाक्यामध्ये शोधा, या वाक्याचा अर्थ या शब्दामध्ये या वाक्याचा अर्थ असा कोणता शब्द आहे की तो शोधा तुम्ही, असं तुम्हाला सिंपल दिलेलं असते. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर इथं आपलं कंप्लीट झालं, ते म्हणजेच की गद्य. आता नवीन इथं पहा, करेक्ट इथं संपलं, बरोबर आहे, चांगली झालं. नंतर आता सेकंड डायरेक्टली जो दुसरा विभाग आहे तो आपला इथं लागलेला आहे, तो म्हणजेच की पद्य. आता पद्य म्हणजेच कवितेमध्ये काय आहे ते पहा. तर कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहू शकता कृती क्रमांक 2 आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, असं स्पष्ट तुम्ही इथं लिहायचं. आणि लक्षात ठेवा, इथं तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता गोष्ट, की मी डायरेक्टली इथं उत्तर लिहित आहेत, प्रश्न लिहित आहे का नाही, म्हणून प्रश्न तुम्ही नाही लिहायचा. हे सगळ्यात मोठी चूक करतात खूप जण विद्यार्थी. इथं प्रश्न नाही लिहायचा. तुम्ही प्रश्न कशाला लिहायचा आहे? तुम्हाला तर उत्तरपत्रिका उत्तर लिहायला दिलं आहे ना, तर मग उत्तर लिहायचे. प्रश्नाचा फक्त क्रमांक टाकायचा. कारण की पेपर चेक करणारे फक्त प्रश्नाचा क्रमांक बरोबर पाहतात, प्रश्न नाही पहा, डायरेक्टली उत्तर पाहतात फक्त. म्हणून प्रश्न नका लिहू, डायरेक्टली उत्तर लिहा, एवढं लक्षात ठेवा. कारण की तुम्ही प्रश्न लिहाल, तुम्हाला काय वाटतं, काही ज्यांना प्रश्न लिहिला उत्तर मार्क भेटून जातील, त्याला मार्क नाही भेटत, तुम्हाला उत्तर लिहायला मार्क भेटते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा, दुसरा विभाग आहे ते विभाग 2 पद्य. तर यामध्ये काय, तुम्हाला एक कविता दिलेली असते तुमच्या पुस्तकामधली, तर कवितेवरती तुम्हाला 2 प्रश्न पहिले जे असतात आकलन कृती म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, जोड्या जुळवा, रिकाम्या जागा, शब्दाचा अर्थ शोधा वगैरे असं तुम्हाला दिलं असते, जो तुमचा संबंध असतो तुमच्या कवितेसाठी. तर यासाठी तुम्हाला मी सांगेल, कवितेसाठी सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक तुम्ही कविता तुमच्या पुस्तकामध्ये कितीही वेळ वर्षभर वाचली असेल, पण तुम्ही एक वेळ तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% वाचायची, समजून घ्यायची. त्यानंतरच तुम्ही हे आकलन कृतीचे 2+2 4 मार्कासाठी तुम्ही उत्तरं त्याचे लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर अजून पहा, तिसरा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके. तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता तिसरा प्रश्न म्हणजेच काय, तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सुद्धा जे दिलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला स्वमतच आहे. ठीक आहे. स्वमतच आहे, स्वतःचं मत. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं ना, स्वतःचं मत. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक विषय दिला जाईल, जो की तुमची जे कविता वरती दिली असेल त्याच्याशी संबंधित असेल, आणि त्या संबंधित तुम्हाला इथं स्वतःचं मत लिहायचं आहे, ते सुद्धा 4 मार्क्ससाठी. लक्षात ठेवा, हा स्वमताचा हा सुद्धा 4 मार्काचा प्रश्न आहे, आणि वरती सुद्धा 8 मार्काचे प्रश्न स्वमताचे. तर पहा ना, पूर्ण 80 पैकी तुम्हाला तर 12 मार्कासाठी स्वमताचेच प्रश्न आहेत, आणि खूप सोपेवाले आहेत. तर तुम्ही स्वमत इथं नक्की लिहिजा. ठीक आहे. तर अशा
पद्धतीने आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तुम्हाला आ प्रश्न. ओके, आ प्रश्न असतो. आ प्रश्नामध्ये काय विचारतात पहा. आ प्रश्नामध्ये तुम्हाला विचारतात कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. ओके, ओळींचा अर्थ लिहा. आता कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. तुम्हाला काय केलं असेल माहिती आहे का, तुमच्या जे पुस्तकामधल्या कविता आहेत त्यापैकी एखादी कविता असेल, त्या कवितेमधल्या काही ओळी तुम्हाला ती चार ओळी समजा तुम्हाला इथे दिल्या असतील आणि त्या ओळीचा अर्थ नेमका काय हे तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे तुमच्या सोप्या भाषेमध्ये. समजलं तुम्हाला? म्हणजेच काय, एकूण तुम्हाला इथं महत्त्वाचं काय, जे सुद्धा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये कविता दिल्या आहेत त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचं आहे. कारण की यापैकी हा जो आ प्रश्न आहे ना या पद्य विभागामधला, तो 100% ओके, किती 100%, 99% सुद्धा नाही, 100% ठरलेला आहे हा प्रश्न. एखाद्या कवितेचे तुम्हाला ओळी दिल्या जातील आणि त्याचा अर्थ लिहा हे तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे. जसा हा 100% ठरलेला आ प्रश्न आहे ना, तर याच्या पुढचा सुद्धा असा 100% 2 प्रश्न आहेत सांगतो मी तुम्हाला. तर हे सुद्धा तुमची इथं मार्क कन्फर्म आहेत. ओके. त्यानंतर ई प्रश्न आहेत तुम्हाला. ई प्रश्नामध्ये कोणते प्रश्न विचारतात? ई मध्ये तुम्हाला विचारतात ते म्हणजेच की तुम्हाला विचारतात काव्य सौंदर्य. ठीक आहे. काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य हा एक असतो, हा एक लिहायचा, किंवा याला ऑर असतो, किंवा रसग्रहण. रसग्रहण हे 2 प्रश्न असतात. 2 पैकी कोणते एक सोडवायचं असते तुम्हाला. ओके. तर आता हे जे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण तुमच्या पुस्तकामधल्या ज्या कविता दिल्या असतात त्या कविता तुम्हाला इथं दिल्या असते तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्याचं तुम्हाला सांगितलं जाईल. आता काव्य सौंदर्यासाठी वेगळी कविता आणि रसग्रहणासाठी वेगळी कविता अशा 2 कविता देतात. त्यापैकी एक लिहायचं असते कोणतेही तुम्हाला. आता आपल्याला 100% माहिती आहे की कोणती एका कवितेचा आपल्याला येणार आहे. ओके. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याचं तुम्हाला होत असेल तर तुमची प्रिपरेशन तुम्ही करून जा. काव्य सौंदर्य, रसग्रहण आणि ओळींचा अर्थ लिहा प्रत्येक कवितेसाठी. आता पाहू शकता इथं काव्य सौंदर्य वगैरे कसं लिहिलेलं आहे. आता काव्य सौंदर्य म्हणजेच कवितेचं सौंदर्य कसं, म्हणजे त्याची भाषा कशी लिहिलेली आहे कवितेची. ओके. कवितेची भाषा कशी लिहिली आहे, त्यामध्ये कोणते अलंकार वगैरे वापरलेले आहेत. ओके. अलंकार वापरलेले आहेत. ओके. त्यानंतर कशा शब्द, त्याची भाषा म्हणजे शब्द म्हणजेच ती भाषा कशी आहे त्याची. ठीक आहे. शब्द वगैरे कसे आहेत, तर हे तुम्हाला सर्व लिहायचे असते. त्यानंतर जी कविता आहे त्याचे कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहे हे तुम्हाला सगळं काय करायचं असते, त्यामध्ये त्याचं नाव सुद्धा लिहायचं असते. ठीक आहे. हे काय देते तुमचं काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला येते. ठीक आहे. नंतर पाहू शकता आता तुमचा पुढचा प्रश्न यामध्येच पुढचा असतो तुम्हाला रसग्रहण, तो ऑर मध्ये असतो. तर मी इथं एकच सोडवलेलं आहे तुमचं. ओके. पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय असते पूर्ण लिहायचं असते काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. ओके. काव्य सौंदर्य रसग्रहण थोडं वेगवेगळं आहे पण कुठेतरी थोडी समानता त्यामध्ये येते. ठीक आहे. तुम्ही जर कविते जे पूर्ण तुम्हाला दिलेले आहेत त्याचा जर तुम्ही अर्थ, सगळ्या कवितेचा अर्थ जर तुम्ही समजून गेले तर तुम्ही काव्य सौंदर्य, रसग्रहण आणि ओळींचा अर्थ लिहा हे 3 प्रश्नापैकी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चांगल्या पद्धतीने लिहू शकता. ओके. तर इथं आपला जो आहे विभाग क्रमांक 2 जो आहे पद्य तो संपलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विभाग येते तुम्हाला तो म्हणजेच की साहित्य प्रकार. साहित्य प्रकारामध्ये सांगतो मी तुम्हाला. तर साहित्य प्रकारामध्ये कृती क्रमांक 3 मध्ये 2 प्रश्न पहिले विचारतात. या प्रश्नामध्ये तुम्हाला पाहू शकता हे सुद्धा काय आहेत, आकलन कृती. आकलन कृतीवरती हे तुम्हाला प्रश्न आहेत. तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल. साहित्य प्रकार तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यामधून तुम्हाला काय हे 2 पॅरेग्राफ असतील आणि हे 2 आकलन कृती हे तुम्हाला प्रश्न इथं दिलेले असतील. जो तुमचा पॅरेग्राफ असेल त्यामधून तुम्हाला शोधून लिहावे लागतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पाहू शकता तुम्ही असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न पाहू शकता यामध्ये. तर पुढचा प्रश्न तुम्ही इथं पाहून घ्या. ओके. हा प्रश्न आहे याच्यामध्येच. हा प्रश्न अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. हा प्रश्न अशा पद्धतीने आहे. यामध्ये तुम्हाला असे 2 प्रश्न इथं उत्तरं लिहावं लागतील. ओके. 2 प्रश्नाची तुम्हाला इथं काय उत्तरं लिहावे लागतील आणि दोन्ही प्रश्नांना तुम्हाला इथं काय आहेत मार्क्स दिलेले आहेत. ओके. पहिला आणि म्हणजे तुम्हाला टोटल माहिती आहे का याच्यामध्ये 4 प्रश्न विचारतात. ओके. 4 प्रश्न कशामध्ये, आ मध्ये. ओके. याच विभागामध्ये जो आ प्रश्न आहे त्याच्यामध्ये टोटल 4 विचारतात. यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवावे लागतात. ओके. कोणतेही 2 सोडवावे लागतात. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स आहेत. ओके. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क, असे 6 मार्कासाठी तुम्हाला 2 प्रश्न लिहावे लागतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काही विचारत नाही, डायरेक्टली उत्तर लिहावं लागतं. उत्तर कशी लिहायची पहा. ओके. अशा पद्धतीने 3 मार्कसाठी तुम्ही एवढं सुद्धा लिहू शकता. ओके. जो तुम्हाला विषय दिला असेल ना साहित्य प्रकारावरती प्रश्न, त्याच्या विषयावरती तुम्हाला एवढं लिहावं लागते 3 मार्क्ससाठी. ओके. तुम्ही अजून तुम्हाला माहिती असेल साहित्य प्रकाराची जो प्रश्न तुम्हाला दिला आहे त्याच्याबद्दल, तर अजून सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. तशा पद्धतीने तुम्ही लिहायचं या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न म्हणजे चौथा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना 4 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काय मी काय केलं, पहिला प्रश्न लिहिला आणि हा चौथा 2 प्रश्न असे तुम्ही इथं लिहिले. कोणते 2 इथं लिहिलेले आहेत. ठीक आहे. 3 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीनं लिहिलं आहे तुम्ही इथं पाहू शकता. ओके.
ओके. तर आता पाहू शकता हा इथं विभाग संपला. आता विभाग संपल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, इथं जागा जेव्हा उरली, कितीही उरो म्हणजे की शिल्लक राहो, पण तुम्हाला पुढच्या पेजवरती, नवीन पेजवरती तुमचा विभाग क्रमांक लिहायचा आहे. ठीक आहे. तर पाहू शकता इथं मी विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी हा लिहिलेला आहे. ठीक आहे. आता उपयोजित मराठीमध्ये काय नेमकं आहे दादा, तर उपयोजित मराठीमध्ये कसं लिहायचं पहा. याच्यामध्ये तुम्हाला टोटल पाहू शकता 14 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात. ओके, 14 मार्क्ससाठी आणि 14 मार्क्ससाठी पाहू शकता 4 टोटल तुम्हाला प्रश्न लिहावे लागतात. यामध्ये कृती क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न कोणतेही लिहायचे असतात. 4 पैकी 4 प्रश्न दिलेले असतात, कोणते 2 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 2 मार्क तुम्हाला इथं दिलेले असतात. ठीक आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काहीच नसतं दिलेलं. डायरेक्टली तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जे उपयोजित मराठी आहे त्याचा अभ्यास करून तुम्हाला जायचं आहे आणि जे प्रश्न असतील त्याचं तुम्हाला उत्तरं लिहायचे. ठीक आहे. पाहू शकता किती मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी एवढं मी इथं लिहिलं आहे. तुम्ही एक काम करू शकता, याच्यामध्ये असे पाहू शकता छोटे छोटे पॅराग्राफ तुम्ही इथं करू शकता. 2 पॅराग्राफ 2-2 पॅराग्राफ तुम्ही लिहिले, 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे सफिशियंट आहे. ओके. नंतर यामधून हा दुसरा प्रश्न असा लिहिला मी, कोणती 2 सोडवायचे आहेत ना, तर याच्यामध्ये पाहू शकता असे 2 पॅराग्राफ मी समजा केले आणि असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लिहायचं आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर पुढे पाहू शकता याच्याचमध्ये एक प्रश्न येतो, तो म्हणजेच की आ प्रश्न. ठीक आहे. आ प्रश्न आहेत तुम्हाला याचमध्ये उपयोजित मराठीमध्ये. आता हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न दिले असतात, कोणते 2 सोडवा आणि प्रत्येक प्रश्न 5 मार्क्ससाठी असतो तुम्हाला. किती मार्क्ससाठी? प्रत्येक प्रश्न 5 मार्क्ससाठी असतो तुम्हाला. असे 10 मार्क्ससाठी तुम्हाला 2 प्रश्न असतात. आता याच्यामध्ये पहा कसं लिहिलं आहे मी. ओके. पहिला प्रश्न यामध्ये सोडवला. ओके. 5 मार्क्ससाठी आहे, तर कसं लिहिलं आहे तुम्ही पाहून घ्या. ओके. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला असेल, डायरेक्टली उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला पॅराग्राफ वगैरे काहीच नसतो. असं बघू शकता छोटे छोटे पॅराग्राफ तुम्ही करायचे आणि यामध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं लिहायला जास्त लिहायला मार्क नाहीत, पण जेवढं लिहाल त्या अर्थ ज्याला असेल ना त्याला तुम्हाला इथं 100% मार्क भेटतील. ओके. आणि हा दुसरा प्रश्न इथं मी लिहिला 5 मार्क्ससाठी याच्यामधला पाहू शकता. हे एक पॅराग्राफ केला छोटासा आणि पुन्हा असा तुम्हाला इथं छोटा पॅराग्राफ मी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण पेपर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्न आपण इथं पाहिलेला आहे कशा पद्धतीनं सोडवायचा आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल, आता उद्या पेपर आहे तुमचा. ठीक आहे. तर पेपर तुम्ही अशा पद्धतीनंच लिहा, एकदम पद्धतशीर प्रश्न क्रमांक वगैरे टाकून. लक्षात ठेवा ओव्हरऑल तुम्हाला मार्क प्रेझेंटेशनला सुद्धा इथं असतात. कारण की प्रेझेंटेशन म्हणजेच काय, प्रेझेंटेशन म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जो प्रश्न क्रमांक आहे तो व्यवस्थित टाकणे. जेवढं तुम्ही लिहतात त्याला अर्थ असला पाहिजे. जे स्वमताचे प्रश्न आहेत किंवा उपयोजित मराठीमधले किंवा साहित्य प्रकारावरती त्याला अर्थ असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यामध्ये मार्क मिळतील. ओके. नाहीतर तुम्ही काहीही लिहत बसाल त्याला मार्क नाही भेटत. ओके. एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि महत्त्वाचं सांगतो की हे जे आकलन कृतीचे प्रश्न येतात, काही काही प्रश्नामध्ये तुम्हाला असे काही ॲरो वगैरे करून दाखवलेलं असतं, तर ते हे तुम्ही काढायचं. ओके. कारण की त्यासाठीच तर तुम्हाला इथे दिलेलं आहे ना, त्यासाठीच तुम्हाला हे दिलेलं आहे सगळे. किंवा एखादं असं डायग्राम असते ना, ट्री डायग्राम सारखी, असे स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल जे दिलेलं असेल ते आकृत्या काढायच्या. आकृत्याला सुद्धा इथं मार्क आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकायचा, अर्थपूर्ण लिहायचं, आकृत्या वगैरे टाकायचं, नवीन विभाग नवीन पेजवरती सुरू करायचं. ओके. अशा लाईन्स वगैरे ओढवायच्या. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके. आणि उद्याचा मराठीचा पेपर तुम्ही नक्की तुमचा चांगला द्या. हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.